मराठा खवळला तर माझ्याच काय तुमच्या बापाला सुद्धा ऐकणार नाही। आता या आंदोलनात एकतर मी राहीन नाहीतर सरकार, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी थेट सरकारविरोधात शड्डू ठोकलाय। त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यभरात आंदोलन पेटण्याची शक्यता आहे। अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांनी आज पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे। यावेळी जरांगे पाटील पुन्हा एकदा सरकारवर तुटून पडले आणि आता 29 ऑगस्टला मोठ्या आंदोलनाची घोषणा केली। जरांगे पाटील आता कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत, सरकारला त्यांनी कोणता निर्वाणीचा इशारा दिलाय आणि मराठा समाजाला उद्देशून त्यांनी नेमकं काय आवाहन केले, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संतोष, तुम्ही पाहताय थोडक्यात। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आज मराठा आरक्षण आंदोलकांची बैठक बोलावली। ही बैठक जालन्यातील अंतरवाली सराटीत पार पडली। राज्यभरातून अनेक आंदोलक या बैठकीला उपस्थित राहिले। यावेळी मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या अनेक मागण्या अजूनही सरकारनं पूर्ण केल्या नाहीत। त्यामुळे आता मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी मोठ्या आंदोलनाची त्यांनी घोषणा केली। अंतरवाली सराटीतून या आंदोलनाची घोषणा करताना सरकारला त्यांनी थेट इशारा दिलाय। आता एकतर मी राहीन नाहीतर सरकार राहील, असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी सरकारला थेट निर्वाणीचा इशारा दिला। अंतरवाली सराटीत बोलावलेल्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्यांसाठी निर्णायक आंदोलनाची घोषणा केली। यावेळी मराठा आंदोलनाला येत्या 29 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा अजूनही मराठ्यांच्या लेकरांवरील केसेस मागं घेतल्या नाहीत। मराठा समाजाला वेड्यात काढण्याचं काम सरकारकडून सुरू आहे। त्यामुळे आता आपण बारीक लक्ष द्यायला पाहिजे, असं आवाहन जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केलंय। मराठा समाजाला असं आवाहन करताना जरांगे पाटील म्हणाले की आता आपल्याला 29 ऑगस्टला शेवटचं आणि निर्णायक आंदोलन करायचे। हे आंदोलन असं करायचंय की पुन्हा मराठ्यांचे प्रश्न मागं राहता कामा नये। आता यावेळच्या आंदोलनात एकतर मी राहील नाहीतर सरकार राहील, असं म्हणत सरकारला त्यांनी थेट इशारा दिलाय। मराठा खवळला तर माझ्याच काय तुमच्या बापालाही ऐकणार नाही, असं यावेळी जरांगे पाटील म्हणाले। सरकार आपल्या मागण्या विसरलं असल्याचं सांगत मराठा नोंदींसाठी पुणे गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियर अजूनही लागू केलं नसल्याची आठवण मनोज जरांगे पाटलांनी सरकारला यावेळी करून दिली। सरकारनं अजून पुणे गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियर का लागू केलं नाही, असा प्रश्नही त्यांनी सरकारला यावेळी विचारलाय। जरांगे पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत, तर ते असंही म्हणाले की मराठ्यांच्या मुलांना सरकारकडून सोयीसुविधा अजूनही दिल्या जात नाहीत। आता आपला लढा हा मराठा समाजासाठी आहे। सरकारमधल्या कोणत्याही मराठा समाजातील मंत्र्यानं आता सरकारच्या बाजूनं नाही तर समाजाच्या बाजूनं उभं राहण्याची वेळ आली आहे। यावेळी मनोज जरांगे पाटील असंही म्हणाले की फक्त गोरगरीब मराठा समाजाच्या नाही तर भाजप कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या, मराठा समाजातील मुलांचाही प्रश्न असून आता याला समाजाच्या दृष्टीतून पाहिलं पाहिजे। आता जरांगे पाटील यांनी कोणत्या मागण्यांसाठी 29 ऑगस्टला आंदोलन करणार असल्याचं म्हटलंय ते पाहू। मनोज जरांगे पाटलांची पहिली मागणी म्हणजे राज्यात सापडलेल्या 58 लाख नोंदींचं प्रमाणपत्र द्या। दुसरी मागणी म्हणजे हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठवाड्यातले सगळे प्रमाणपत्र घ्यायचे। तिसरी मागणी म्हणजे सातारा, कोल्हापूर, पुणे, औंध आणि बॉम्बे या 5ही संस्थांच्या गॅझेटियरची अंमलबजावणी GR सरकारनं केली पाहिजे। मनोज जरांगेंची चौथी मागणी अशी आहे की मराठा आंदोलकांवर मोर्चाच्या काळात दाखल केलेले गुन्हे सरकारनं मागे घ्यावेत आणि 5वी मागणी ओबीसींच्या सर्व सोयीसुविधा मराठा समाजाला लागू कराव्यात। 6वी मागणी अशी आहे की अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातील व्याज परतावे देण्यात यावेत। 7वी मागणी अशी आहे की सारथीच्या योजना पुन्हा सुरू करण्यात याव्यात आणि 8वी मागणी अशी आहे की मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावं। आता या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात उतरणार आहेत, पण हे आंदोलन करण्याअगोदरच सरकार आता मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। त्यामुळे सरकारनं जर जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुन्हा आंदोलन पेटणार का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि राज्यभरातील अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा।